केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जी आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत, सध्याची परिस्थिती, त्यावर आपण चर्चा करूयात. परंतु मला अगोदर सांगा की अधिवेशन जी माहिती कळते की ते कमी कालावधीचा असणार आहे म्हणून राज्यातलं, या अधिवेशनामध्ये राज्याच्या दिबा पाटील यांच्या संदर्भामध्ये महत्वाचा काही मुद्दा येणं गरजेचं आहे का? कारण आंदोलन चालू झाले होते. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक इथल्या सगळ्या भूमिपुत्रांच्या भावना नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशा प्रकारच्या आहेत. ते अतिशय तीव्र आहेत. जेव्हा जनआशीर्वाद यात्रा निघाली त्यावेळेला लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या आशीर्वाद यात्रेला मिळाला, त्याचा भागसुद्धा हेच मूळ आहे खऱ्या अर्थाने, की आता आपला भूमिपुत्र मंत्री झालेला आहे आणि दिबा पाटलांचं नाव नवी मुंबईला एअरपोर्टला देण्यासाठी निश्चितपणाने ते सर्व तोपरी प्रयत्न करून हे नाव देण्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारची भावना एक भूमिपुत्रांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने राज्य सरकारला माझी विनंती असेल, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही राजकारण नाही आहे. भूमिपुत्र कोण? सगळ्या पक्षाचे लोक आहेत. त्याच्यामध्ये BJPचे लोक आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, मनसेचे आहेत, श्रमजीवीचे आहेत, सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. ह्या सगळ्या पक्षाच्या भूमिपुत्रांची मागणी आहे की दिबा पाटलांचं नाव मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठलंही राजकारण न करता येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जो सिडकोनी काहीतरी प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचा पुनर्विचार करून विधिमंडळामध्ये दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव पास करून तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला पाहिजे. अशा प्रकारची मागणी, अशा प्रकारची विनंती मी समस्त भूमिपुत्रांच्या वतीने राज्य सरकारला करत आहे. पण ही एका शिवसेनेची जबाबदारी आहे का तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे? कारण काय की अधिवेशन जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा सरकारचं हे अधिवेशन असतं आणि अधिवेशनामध्येच हा ठराव संमत करणं गरजेचं आहे. ह्या तिन्ही पक्षांचं सरकार असल्यामुळे फक्त शिवसेनेची नाही तर तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी आहे, पक्षाची म्हणण्यापेक्षा सरकारची जबाबदारी आहे. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं ते आदरणीय शरद पवार साहेब ह्यांना दिबा पाटलांच्याबद्दल सगळंच माहिती आहे. हे कशा प्रकारचं नेतृत्व होतं ह्याची जाणीव पवार साहेबांना आहे. कारण शेवटी सिडको आल्यानंतर भूमिपुत्रांना जो परतावा देण्याचा विषय होता 12% तो पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय झाला होता. आणि ते आंदोलन जे दिबाने उभारलं होतं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता, त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी प्रकारची भावना आहे की दिबानी आपल्या शेतकऱ्यांसाठी जे केलेलं आहे त्याची कुठेतरी उतराई व्हावी, म्हणून भूमिपुत्र आज त्यांच्या नावासाठी आग्रही आहे, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. म्हणून राज्य सरकारने ह्या बाबतीतला निर्णय करणं गरजेचं आहे. शिवसेना पण आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसून येते. आम्ही अनेक नेत्यांशी बोललोय, बाळासाहेब ठाकरे यांचं नावच ठेवायचं या मताशी ते ठाम आहेत. शिवसेना ठाम असेल पण सरकार ठाम आहे की नाही ह्याचा निर्णय कधी होईल? जेव्हा हा प्रस्ताव विधिमंडळात जाईल. आणि हे आघाडीचं सरकार 3 पक्षाचं सरकार आहे. या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून किंवा तिन्ही पक्षाच्या आमदारांकडून ज्या विधिमंडळामध्ये हा ठराव पारित होईल तेव्हा आपल्याला खरं माहिती पडेल की सरकारची काय भूमिका आहे. भूमिपुत्रांना आघाडी सरकारने सुद्धा नाराज करून राजकीय दृष्टिकोनातनं ही बाब कोणालाही न परवडणारी आहे. आणि म्हणून भूमिपुत्रांचा आग्रह आहे की दिबा पाटलांचंच नाव ह्या नवी मुंबई विमानतळाला द्यावं. नाव जर नाही दिलं तर याचा काय परिणाम होईल सरकारवर असं वाटतं? नाही, सरकारवर काय परिणाम होईल की नाही या बाबतीत मी काय वक्तव्य करणार नाही, कारण ते सरकार वेगळ्या पक्षांचं आहे. पण भूमिपुत्र स्वस्थ बसणार नाही. भूमिपुत्रांनी 15 ऑगस्टची तारीख, पुन्हा आंदोलन 15 ऑगस्टला करू अशा प्रकारची तारीख राज्य सरकारला कळवली होती. परंतु केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माझ्यासोबत सगळ्याची संघर्ष समिती आहे, त्यांनी भेट घेतली. त्यांनी शाश्वत केलं की राज्य सरकारकडून प्रस्ताव येऊ द्या, मग याच्यावर नेमकंपणाने काय आपल्याला निर्णय करता येतो त्या बाबतीतला आपल्याला विचार करता येईल. आणि म्हणून थोड्या कालावधीकरता ते आंदोलन स्थगित केलं. आंदोलनातूनच जे नेतृत्व उभं झालं दिबांचं, त्यांच्या नावासाठी आंदोलन करायला लागणं हे काही नवीन नाही. त्याच्यामुळे भूमिपुत्र सगळा तयारच आहे. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येईल
जेव्हा आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी निश्चितपणाने भूमिपुत्र पुन्हा रस्त्यावर उतरतील. हे अधिवेशन म्हणजे निर्णायक असेल असं वाटते. अल्टिमेटम आहे का सरकारला तुमचं हे अधिवेशनामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये करावं? कारण राज्यपाल पण म्हणतात की काही करा परंतु विशेष अधिवेशन बोलवा. नाही, विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी काय, राज्यामध्ये अनेक अशा घटना ज्या घडत आहेत ज्याच्यामुळे असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि म्हणून राज्यपालांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि राज्य सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे की कोरोना आल्यापासून प्रत्येक अधिवेशन हे 2-2 दिवसाचं झालं आहे. आपण दिल्लीत काम करता पत्रकार मंडळी, तुम्ही बघता दिल्लीमध्ये असं 2 दिवसाचं अधिवेशन झाल्याचं आपल्या लक्षात आलं आहे का? दिल्लीमध्येही फार मोठ्या प्रमाणात कोरोना होता, पण तरीही दिल्लीमध्ये 20-20, 25-25 दिवसाचं अधिवेशन झालं. देशाच्या समस्यांच्या बाबतीत पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, काही निर्णय, काही बिलं पास झाली. पण राज्य सरकार अशा पद्धतीने 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जे निर्णय होणं गरजेचं आहे त्याच्यावर चर्चा न होता गोंधळामध्ये ते निर्णय पास करणं असं होऊ नये म्हणून राज्यपालांनी सांगितलं की 2 दिवसाचं अधिवेशन न घेता जास्त दिवसांचं अधिवेशन घेऊन त्याच्यावर चर्चा व्हावी, अशा प्रकारची कदाचित त्यांची भूमिका असेल. तुम्हाला काय वाटतं की पुढची तारीख कधीची असावी की दिबा पाटील यांच्या संदर्भातलं विधिमंडळामध्ये प्रस्ताव आणून ठराव संमत करावा? नाही, ह्या बाबतीत आपण काही सांगू शकत नाही. शेवटी तो सरकारचा अधिकार आहे, ते सरकारने ठरवायचं. मागणी करणं हे आमचं काम आहे. पण येत्या अधिवेशनामध्ये व्हावं. हां, आणि या बाबतीतला अल्टिमेटम देण्याचा अधिकारसुद्धा मला नाही, का मी एक सामान्य कार्यकर्ता भूमिपुत्र म्हणून आहे. पण ह्या संघर्ष समितीमध्ये काम करणारी मंडळी वेगळी आहेत. आम्ही फक्त त्या कमिटीवर सल्लागार म्हणून आहोत. आणि आमचे अध्यक्ष आहेत, दशरथ पाटील आहेत, रामशेठ ठाकूर आहेत. ही मंडळी त्या बाबतीतले निर्णय करतात, बैठका घेतात. त्या बैठकीला आम्ही असतो, परंतु जो काही निर्णय करायचा आंदोलनाचा असेल, बैठकांचा असेल, भेटीगाठींचा असेल, ते ह्या मंडळींच्या माध्यमातून ते निर्णय केले जातात. पण या नावाचं सरकारला काही वावडं तर नाही. आता हे सरकारला माहिती, हे आपण कसं सांगू शकतो? सरकार जोपर्यंत हे मान्य करत नाही किंवा नाकारत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही भाष्य करणं उचित नाही. आम्ही आशावादी आहोत. एक आणखीन एक मुद्दा की निधी वाटपामध्ये कुठेतरी भेदभाव केला जातोय आणि हे फक्त विरोधकांच्या सोबतच नाही तर शिवसेनेच्या पण काही आमदारासोबत असं केलं जात आहे का? कारण आरोप केले जात आहेत. नाही, या बाबतीत आता मीही जेव्हा टी व्हीमध्ये बघतो तेव्हाच लक्षात यायला लागलं की गीते साहेबांसारखा एक सिनियर शिवसेनेचा लीडर जे केंद्रामध्ये अनेक वर्ष कॅबिनेट मंत्रीपदावर ज्यांनी काम केलं आहे त्यांचं जर असं वक्तव्य येत असेल तर कुठेतरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये, खासदारांमध्ये धुसफूत असावी. तर आपल्याशी तर कोणी याबाबतीत चर्चा केली नाही आणि राज्य सरकारशी आपण निधी मागण्याला जाण्याचा काही प्रश्न निर्माण झाला नाही. निश्चितपणाने राज्य सरकारने सर्वसमावेशक असं काम केलं पाहिजे. शेवटी सरकारमध्ये असणाऱ्या पक्षांनाच त्यांच्याच आमदारांना, खासदारांना निधी देणं हे बरोबर नाही. की ज्या ठिकाणी समजा मी BJPचा आहे, मी BJPचा खासदार आहे, मी एखादा निधी मागितला तर त्या ठिकाणी 100% वोटर हे BJPचे नाही आहेत. या तिन्ही पक्षाचे मतदार कुठे ना कुठे आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकास करणं ही राज्याची भूमिका असली पाहिजे, जी भूमिका केंद्राची असली पाहिजे. आणि तिथे आपल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी नाही म्हणून निधी द्यायचा नाही अशा प्रकारची जर भूमिका घेतली तर कुठेतरी ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय करतात असं त्याचा अर्थ आहे. पण नेमकं सरकार कोणाचं आहे? कारण शिवसेनेचे जर म्हणत असतील की अशा प्रकारचा भेदभाव होतोय. आता ह्याच्यावर मी भाष्य करणं काही उचित नाही. हे महाराष्ट्रातले जे सरकारमध्ये असलेले नेते तेच याच्यावर चांगल्या पद्धतीने भाष्य करू शकतील. आपण असं समजतो की ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचं सरकार असते. आता राऊत साहेबही कुठेतरी बोलल्याचं मी ऐकलं की मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणजे सरकार शिवसेनेचं आहे. अच्छा, पण त्यांचे कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा असा आरोप थेट पवारावर आणि राष्ट्रवादीवर केला आहे. आता याच्यावरती आपण काय बोलणार? मी तेच सांगतो ना, त्याचं खरं तर विश्लेषण करण्याची ही जागा नाही. त्यांनी त्यांच्या स्तरावर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की नेमकंपणाने यांनी असं वक्तव्य का केलं. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. काहीही झालं तरी येत्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दिबा पाटील यांच्या नामकरणाच्या संदर्भामध्ये ठराव संमत करण्याची मागणी आता राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलेली आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर अधिवेशन बोलावं अशी सुद्धा मागणी केली आहे. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे